डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यात सगळीकडेच पारा खाली घसरलाय। सोलापुरात गेल्या काही दिवसांपासून कमालीचा गारठा पाहायला मिळतोय। त्यामुळे थंडीपासून बचाव करणाऱ्या कपड्यांच्या खरेदीसाठी सोलापूरकरांची गर्दी झाली आहे। सोलापूरच्या तिबेटियन मार्केट भागात स्वेटर, जॅकेट, मफलर, कानटोपी, हातमोजे या खरेदी करता नागरिकांनी गर्दी केली। सध्या सोलापुरातल्या तिबेटियन मार्केट या परिसरामध्ये जिथं गरम कपडे खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांची मोठी गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। संध्याकाळ होताच खरं तर सोलापूरमध्ये दिवस मावळतोय आणि थंडीची सुरुवात जी आहे ती होते आणि मोठ्या प्रमाणात थंडी जी आहे ती मागच्या काही दिवसांपासून सोलापुरात जाणवते आणि त्यामुळे नागरिक जे आहेत ते गरम कपडे असतील, जॅकेट्स असतील, स्वेटर्स असतील, मफलर असतील असे सगळे साहित्य जे आहे ते खरेदी करताना पाहायला मिळतात। आपल्या चिमुकल्या मुलांना जे आहे ते थंडीपासून संरक्षण करण्यासाठी जॅकेट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे गरम कपडे असतील, हे सगळे खरेदी करताना सोलापूरकर नागरिक आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या काही दिवसात आपण विचार केला तर साधारणतः 12 ते 13 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जे आहे ते घसरलेलं होतं आणि त्यामुळे थंडीपासून वाचवण्यासाठी आपल्या मुलं असतील किंवा स्वतःला थंडीपासून रक्षण करण्यासाठी सोलापूरकर जे आहेत ते असे वेगवेगळे गरम कपडे, जॅकेट, स्वेटर जे आहेत ते खरेदी करताना पाहायला मिळतात। त्यातच संध्याकाळच्या वेळेस या तिबेटियन मार्केटमध्ये मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांची आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरापर्सन युकासह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।